अशोक खरात त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांना लुटण्यासाठी नवनवीन फंडे वापरत होता आणि आता ते नवनवीन फंडे एक एक करून बाहेर येताना दिसत आहेत. आणि त्यातलंच एक इंटरेस्टिंग उदाहरण मी तुम्हाला सांगतो. म्हणजे एखादे पती पत्नी जर अशोक खरातकडे आले तर अशोक खरात पतीला बाहेर बसवायचा आणि पत्नीला आत बोलवायचा आणि पत्नीला सांगायचा की मला भूत भविष्य वर्तमान या सगळ्या गोष्टी कळतात आणि त्यामुळं मी तुमचं भूत भविष्य वर्तमान बघून सांगू शकतो की तुझ्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत. आणि अशा प्रकारे तिच्या मनामध्ये शंकेचं भूत पेरायचा. यानंतर तो पत्नीला बाहेर काढायचा आणि पतीला आत घ्यायचा आणि पतीला सुद्धा अशाच गोष्टी सांगायचा की मला भूत भविष्य वर्तमान कळतं किंवा मला सिद्धी प्राप्त आहे आणि त्या आधारे मी तुम्हाला सांगू शकतो की तुमचा जो मुलगा आहे तो तुमचा नाही आहे, तो दुसऱ्याच कुणाचा तरी आहे. आणि अशा प्रकारे तो परिवारांमध्ये विष कालवायचा आणि असं विष कालवून या गोष्टीमधून तुमचा पती किंवा तुमची पत्नी बाहेर येण्यासाठी किंवा तुमचं कुटुंब या गोष्टीमधून बाहेर येण्यासाठी तो त्यांना नवनवीन उपाय सुचवायचा आणि या उपायासाठी तो त्यांच्याकडून लाखो आणि करोडो रुपये उकळायचा. हा त्याचा लोकांना फसवण्याचा एक फंडा होता.